नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते कबीरला आठवत असते की त्याचे आणि मृण्मयीचे लग्न चालू असताना कसा गुंजाच्या साडीचा पदर पेटलेला असतो आणि कबीरने धावत येऊन तिला वाचवलेली असते। तर हे सर्व क्षण आठवताना त्याला हेही आठवते की गुंजाने कसे आज त्याचे नाव घेतलेले असते। तर मात्र आता हे सगळं आठवून त्याला खूपच त्रास होत असतो आणि मृण्मयीनेही बरोबर गुंजाचे ऐकून त्याचे नाव घेतलेले असते। हे सर्व आठवल्यानंतर त्याला खूपच आणखी मनस्ताप झालेला असतो। तेवढ्यात उमेर तिथे येतो आणि म्हणतो, कबीर बिरादर नको टेन्शन घेऊ, एकतर कालच तुझं लग्न झालंय ना। तर कबीर म्हणतो, काय करणार आहे, इथे सगळा गुंता वाढत चाललाय उमेर। तर उमेर म्हणतो, कबीर बिरादर गुंजाचं काय करायचं। त्यावर मात्र आता कबीर भडकतो आणि म्हणतो, तिचं काय करणार आहे, तुला फक्त त्या गुंजाचंच पडलंय का। इथे आज माझं अवघड होऊन बसलंय। इथे कालपर्यंत मी तळ्याच्या कडाकडाने चाललो होतो, पण आज मी तळ्यात पडलोय आणि मला काय करावं नाही तेच कळत नाही। इथे मृण्मयीलाही माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहेत आणि त्या मी पूर्ण नाही करू शकत। मला वेळ हवाय उमेर, हे सगळं निस्तरण्यासाठी मला वेळ हवाय, असं आता कबीर संतापून उमेरशी बोलत असतो। तर उमेर म्हणतो, हे सगळं पण तूच केलंय ना, पोलीस गेल्यानंतर तूच थांबवलं ना गुंजाला डोंगरवाडीला जाण्यापासून, म्हणजे गुंजाबद्दल तुझ्या मनात काहीतरी आहे। त्यावर कबीर म्हणतो, काय, तुला काय म्हणायचंय नेमकं, गुंजावर माझं प्रेम आहे असं म्हणायचंय का तुम्हा लोकांना प्रेम लग्न हे सोडून दुसरं काही नातं दिसतच नाही का। या पलीकडे माणुसकीचं पण एक नातं असतं। तिथे डोंगरवाडीत गुंजाने माझा जीव वाचवलाय, त्यामुळे ती माझ्यात गुरफटली गेली आणि मी इथे आणल्यानंतर तिला एका आश्रमात नेलं होतं। तिथेही तो गुद्या तिच्या पाठीमागे लागला होता, त्यामुळे मी तिला इथे घरात सुखरूप ठेवलंय। तेव्हा उमेर बोलतो, हो सगळं ठीक आहे, पण काय करणार आहे आता तू गुंजाचं। त्यावर कबीर बोलतो, कधी कधी असं वाटतं ना, डायरेक्ट गुंजाला घेऊन डोंगरवाडीला जावं आणि तिथेच तिला सोडून यावं, या सगळ्याला सामोरं जावं। त्यावर उमेर म्हणतो, तू सामोरं जाशील रे, पण तुझ्यावर ते लोक अटॅक करतील त्याचं काय। त्यावर कबीर म्हणतो, आता कुठे गेली तुझी गुंजाबद्दलची सहानुभूती, हो की नाही। माझ्यावर अटॅक करतील ते लोक हे दिसलं, पण गुंजाचं काय करतील, अरे गुंजाला डायरेक्ट मारून टाकतील ते लोक कसे आहे ना तुला माहीत नाही। त्यामुळे मी गुंजाला इथे ठेवलं, एक कृतज्ञ नातं जपतोय मी, फक्त कृतज्ञता आहे, माणुसकी, आणि फक्त मला तिची काळजी आहे। माझं गुंजावर प्रेम नाहीये, परंतु तिचं आहे, तिच्या जीवाला तिथे धोका आहे म्हणून मी तिला इथे ठेवलं आहे आणि मला माझ्या चुकीचं प्रायश्चित करायचं आहे उमेर। त्यावर उमेर म्हणतो, तू प्रायश्चित्त करशील, पण तिथे डोंगरवाडीला आग लागेल ना, त्याचा वणवा इथे तुझ्या घरापर्यंत पोचेल। तेव्हा कबीर म्हणतो, मला माहीत आहे, हेच मृण्मयीने समजून घेतलं पाहिजे। आज फक्त मृण्मयीवर प्रेम आहे माझं आणि ते तिला मिळायला पाहिजे, आणि तसंही आता मी आईचं वचन पूर्ण केलंय आणि मृण्मयीचा शब्दही पाळलाय, त्यामुळे आता माझं लग्न झालंय। तेव्हा उमेर म्हणतो, पण गुंजाच्या लग्नाचं काय। त्यावर कबीर बोलतो, कोणतं लग्न, ते लग्न मी मानतच नाही। तिच्यासोबत जे काही घडलंय ते नियतीने घडवून आणलंय आणि त्यात मीही तितकाच भागीदार आहे। गुंजाची या सगळ्यात काहीही चूक नाहीये आणि माझीही नाही, आणि मृण्मयीची तर बिलकुलच नाहीच नाही। त्यामुळे मला हे सगळं थांबवायचंय। मला माझ्या आयुष्यात मृण्मयी हवीये, पण गुंजाही गुरफटायला नको, यात गुंजाचीही काही चूक नाहीये, हे सगळं नियतीने घडून आणलंय। तेव्हा उमेर बोलतो, यार तू यातून बाहेर पडशील, मी तुला नक्की मदत करेल। तेव्हा कबीर म्हणतो, म्हणून तर मी तुला हे सगळं काही सांगतोय ना, यावर एकच मार्ग आहे, गुंजाला डोंगरवाडीला सोडणं, भलेही मला लोकांनी नावं ठेवलं तरी चालेल। तेव्हा उमेश म्हणतो, कश्मकश है ये जिंदगी, एकीकडे मृण्मयी स्वप्न बघते आणि दुसरीकडे गुंजा ती तुमची स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून तिथे रूम सजवते। इतकं समर्पण या काळात अवघड आहे, काळजी घे कबीर, मी निघतो, आईला भेटतो, असे म्हणून उमेर तिथून निघतो। तेव्हा कबीर मनाशीच म्हणतो, या दोघीही माझ्यासाठी जीव टाकतात, मला मृण्मयी हवीये, पण गुंजाची काळजीही सुटत नाहीये। एक वेळ मी मृण्मयीला समजावून सांगू शकेल, पण गुंजाचं काय, तिला काय सांगू तिच्या नात्याबद्दल। त्यानंतर इथे आता रूममध्ये कविता गुंजाला म्हणत असते, गुंजा कशी वाटते रूम सजवलेली, मस्त वाटते ना। तेव्हा गुंजा म्हणते, हो हो, या पाकळ्यांचं काय करायचं। त्यावर कविता म्हणते, याचा आपण मस्त हार्ट बनवूया। तेव्हा गुंजा म्हणते, हार्ट म्हणजे तेच ना, दिल। तेव्हा लगेच सुबोध म्हणतो, कविता पापड ठेव बरं का चादरीखाली। तेव्हा गुंजा म्हणते, त्यांना भूक लागल्यावर खायला का,
पण ते चादरीखाली कशासाठी, इथे आपण कडाला ठेवू ना. तेव्हा कविता म्हणते, अगं खाण्यासाठी नाही, मस्करी करायची आपल्याला ती. तेव्हा गुंजा म्हणते, ही कुठली पद्धत बाई. तेव्हा कविता म्हणते, अगं पापडाचा चुरा गोळा करण्यातच अर्धी रात्र निघून जाईल त्यांची, अशी मस्करी करायची. तेव्हा लगेच आता तिथे सुबोधने त्या माणसाला बोलवलेलं असतं AC बसवण्यासाठी. तर इथे गुंजा मनाशीच म्हणत असते, देवा अजून मला माझ्या हाताने काय काय करावं लागणार आहे काय माहिती. तर इथे सुबोध त्या माणसाला म्हणत असतो, पटकन AC बसवा बर का, आजच्या आज बसून झाला पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, थोडासा प्रॉब्लेम येतो इथे. तेव्हा कविता लगेच सुबोधला म्हणते, ए सुबोध, तुला काय नवीन AC आणता नाही आला, जुना कशाला आणला. तेव्हा सुबोध म्हणतो, अगं 1 वर्ष जुना आहे, चांगला चालेल तो, थोडा दम घे ना तू, इथे लग्नाला किती खर्च झालाय तुला माहिती आहे ना. तर कविता त्यांना सांगत असते, हो आजच करा बरं का चालू, इथे खूप महत्त्वाचं आहे. तर तेवढ्यात माया आणि मृण्मयी रूममध्ये येतात. तर कविता म्हणते, ए मृण्मयी, तू इथे कशाला आली, तू आत्ता नव्हतं यायचं, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना. बरं ठीक आहे, आता सांग बरं कशी वाटते रूम. तेव्हा मृण्मयी बघत असते. तर माया म्हणते, हे काय आहे, तहान लागल्यानंतर विहीर खांदायला घेतली का तुम्ही लोकांनी, झाला का AC बसून. तेव्हा लगेच सुबोध म्हणत असतो, हो मामी झालाय. तेव्हा मृण्मयी म्हणते, मम्मा काय बोलतेस तू. तर माया बघत असते रूम कशी सजवलेली आहे ते. तेव्हा लगेच कविता म्हणते, कसं वाटलं आमचं डेकोरेशन. तर लगेच माया म्हणते, शी, झेंडूच्या पाकळ्या, जीप काय, आणि ह्या खोट्या फुलांच्या माळा लावल्या आहेत का तुम्ही लोकांनी, किती अवघड आहे या लोकांचं चीप डेकोरेशन. आणि त्या झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या हातात घेऊन म्हणते, हाऊ मेनी चीप डिस्कस्टिंग. तेव्हा गुंजा म्हणते, अहो मॅडम, गुलाबाच्या पाकळ्या पण आहे इथे, हे बघा, आणि त्याच्या सुगंधाने कशी खोली भरून गेली बघितलं ना. तेव्हा माया म्हणते, कसली ही फुलं झेंडूची, तुम्हाला क्लास फुलं माहीत तरी आहे का. तुला काय माहीत असणार, या घरात कुणालाच माहीत नसणार. या घरात जर त्यांना अशी फुलं घ्यायची असेल ना, तर त्यांना लोन काढावं लागेल. तेव्हा मृण्मयी लगेच मायाला म्हणते, अगं मम्मा काय बोलतेस तू, शांत हो ना. तेव्हा गुंजा म्हणते, अहो मॅडम, फुलांच्या नावाचं काय घेऊन बसलायत, फुलं कशी बी असू द्या, माणसाचं मन चांगलं असलं ना की आपोआप सगळं काही चांगलं होत असतं. तेव्हा मृण्मयी ही मायाला शांत करते आणि म्हणते, मम्मा मला आवडली ना फुलं, मग बाद झाली, आता काहीही बोलू नको. मग मृण्मयी लगेच कविता आणि गुंजाला म्हणते, तुम्ही दोघींनी मिळून खूप छान सजवली आहे रूम, मला खूपच आवडली आहे. तेव्हा गुंजा म्हणते, आवडली ना. तर मृण्मयी म्हणते, हो. मग मृण्मयी लगेच कविताला म्हणते, खरंच खूप छान हा. तर कविता म्हणते, खरंच मृण्मयी तुला आवडली. तर मृण्मयी म्हणते, अगं हो, मी खरंच सांगते. मग लगेच मृण्मयी कविताला मिठी मारते आणि माया हे सर्व बघत असते. तेवढ्यात मायाला समोर उंदीर पळालेला दिसतो. मात्र आता माया खूपच जोरात ओरडते, मृण्मयीला लगेच मिठी मारते. तर मृण्मयी म्हणते, काय झालं मम्मा, काय झालं. तर माया म्हणते, ते बघ उंदीर, ते बघ उंदीर. तर मात्र आता मृण्मयी ही खूपच घाबरलेली असते. मग मृण्मयी ही तिच्या मम्माला आवळून धरते आणि म्हणते, कुठे कुठे. तर गुंजा म्हणते, थांबा थांबा, मी बघते, कुठे उंदीर, नाही आहे इथे उंदीर. तर आता त्या दोघीही खूप जोरजोरात आरडाओरडा करत असतात. तेवढ्यात सुबोधही धावत तिथे येतो आणि काय झालं काय झाले असं म्हणत असतो. आणि कबीरही पळतच येतो आणि म्हणतो, काय आरडाओरडा चालू आहे, काय झालंय. तर आता इथे गुंजा बघत असते की उंदीर कुठं आहे ते. गुंजा म्हणत असते, नाही हो माया मामी, तुम्ही कुठे बघितला उंदीर, इथे तर कुठेच दिसत नाही. तर माया म्हणते, नाही नाही, मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय, इथेच होता उंदीर, कुठे गेला आता, इथेच कुठेतरी पळाला असेल, तेवढा डेंजर आहे तो, इथेच कुठेतरी लपला असेल. तेवढ्यात मग आता सुबोध येतो आणि म्हणतो, काय माया मामींनी उंदीर बघितलाय, तुम्हाला माहीत आहे उंदीर कसा असतो ते. तर आता सर्वजण हसतात. मग कबीर म्हणतो, काय झाले आहे नेमके, मला कोणी सांगेल का. तर लगेच माया म्हणते, तुझ्या घरात उंदीर निघलाय. तर मृण्मयी म्हणते, हो ते पा आला आला. तर लगेच तो टेबलाखालून पळत असतो. तर मृण्मयी ही खूप घाबरलेली असते आणि कबीरला म्हणते, कबीर बघणार रे, आपल्या रूममध्ये उंदीर घुसलाय. तर आता लगेच सुबोध म्हणतो, घाबरू नका, आपण त्याला पळून लावूया. तर आता मात्र माया खूपच भडकलेली असते आणि ती कबीरला म्हणते, लगेचच्या लगेच तू बाहेर ये बरं का, तुला सांगून ठेवते, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर आता कबीर मृण्मयीकडे बघत असतो. तर गुंजा मनाशीच म्हणत असते, आता ही बाई काय घोळ घालून ठेवणार आहे काय माहिती. आणि मृण्मयी म्हणते,
कबीर आता काय करायचं, मम्मा खूप भडकली. तेव्हा कबीर म्हणतो, चला आता ऐकून घ्या सासूबाईंचं काय म्हणणं आहे ते. मग सर्वजण बाहेर येतात. तर इथे माया खूप जोरजोरात ओरडत असते, घर आहे का झोपडपट्टी. तेव्हा लगेच सर्वेश मामा म्हणतात, काय झालं माया, काय झालं, का आरडाओरडा करते. तेव्हा माया म्हणते, इथे उंदीर घुसलाय, आपली मृण्मय 1 मिनिट सुद्धा इथे थांबणार नाही, चल सर्वेश. तेव्हा सर्वेश म्हणतो, फक्त उंदीरच घुसलाय ना, साप नाही घुसला ना. तेव्हा लगेच माया म्हणते, अरे साप घुसायला कितीसा वेळ लागणार आहे, साप पण घुसणारच आहे या घरात, असं झोपडपट्टीतल्या लोकांसारखं घर आहे या लोकांचं. तेव्हा आता माया खूपच बडबड करायला लागली असते. तर मधू म्हणत असते, अहो मायाताई, शेजारी बगीचा आहे त्यामुळे आला असेल उंदीर कदाचित. तेव्हा माया म्हणते, हो का, बगीचा आहे का शेजारी, कधी बगीचाचं क्लीनअप करता का तुम्ही. आमच्या बागेत आम्ही दर महिन्याला प्रेस कंट्रोल करतो, तुम्ही करता का प्रेस कंट्रोल. नाही करत असताल, तुमच्या किचनमध्ये तर अशी झुरळांची रांग लागलेली असेल असे मला वाटते. तेव्हा रेशी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, जरा अतिच होतंय आता हे, आमच्या घरात झुरळ वगैरे असं काही नाही आहे. तेव्हा मधू म्हणते, हो तुम्ही जे बोलताय ना ते चुकीचं आहे, तुमचं चांगलं आणि आमचं सगळं वाईट असं नसतं ना. तेव्हा कबीर म्हणतो, हो ना, आणि त्या उंदराला काय आम्ही आमंत्रण दिलं नव्हतं, त्याला इथला पत्ता कोणी दिला, आता आम्हाला काय माहिती तो इथे कसा काय आला. तेव्हा आता माया म्हणते, कबीर तू माझी मस्करी करतोय, माझी टिंगल उडवतोय का. तेव्हा सर्वेश म्हणतो, अगं माया, जेव्हा मोठी माणसं असं भरकटल्यासारखं बोलायला लागतात ना, तेव्हा तो काय करेल, तू अशी का बोलतेस, आणि हे आपल्या जावयाचं घर आहे, आता मृण्मयीला इथेच राहायचं आहे. तेव्हा लगेच माया म्हणते, तुझा जावई शेवटी आपला आश्रितच आहे ना. आता हे बोलणे ऐकल्यानंतर कबीरला मात्र माया मामीचा खूपच राग आलेला असतो. तर मृण्मयी मायाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे आता मधूला असं आश्रित म्हटल्यानंतर तिला खूपच वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मृण्मयी आता कबीरला मिठी मारत असते आणि आय लव्ह यू म्हणत असते. तेव्हा कबीर मात्र तिला दूर करतो आणि म्हणतो, मृण्मयी मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे कबीर, आता तर आपलं लग्न झालंय ना, तुला अजून काय बोलायचंय. तेव्हा कबीर म्हणतो, माझ्या मनात एक गोष्ट सलते आणि मला ती तुला सांगायची आहे. तेव्हा मृण्मयी ही मात्र आता खूप भडकते आणि म्हणते, काय आहे तुझ्या मनात, लवकर सांग, किती दिवसाचं, मला एक सांगायचं आहे, मला एक सांगायचं म्हणत असतो. तेव्हा मात्र आता गुंजा त्यांच्या दरवाजाच्या बाहेर येऊन हे सर्व ऐकत असते आणि तिला समजलेली असते की दोघांमध्ये भांडण चुकलेलं आहे. तेव्हा गुंजा म्हणत असते, गुंजे सगळं तुझ्यामुळे होतंय, साहेबाच्या आयुष्यात हे सगळं वादळ तुझ्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी मित्रांनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.